एक्सलन्स चालू करण्यात आलेले आहे फॉर ईव्ही टेक्नॉलॉजी. एनव्हेरियन नावाच्या नामवंत कंपनी हे स्पॉन्सर केलेलं आहे आणि ब्रॉडकास्ट फाउंडेशन तर्फे याचं सगळं मॅनेजमेंट. तर ह्या ईव्ही सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये 8 टेस्ट बेंच आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला गाडीबद्दल पूर्ण माहिती कळते. हा पहिला टेस्ट बेंच आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक 2 व्हीलर आणि 3 व्हीलर कशी चालते आणि त्याची रचना कशी असते हे कळतं. याच्यामध्ये 2 व्हीलर मधले जेवढे पार्ट्स आहेत ते एका बोर्डवरती लावलेले आहेत आणि ते पार्ट्स ऑपरेट कसे होतात हे तुम्हाला एका पॅनलवरनं करता येतं. तर हे 3 टेस्ट बेंच आहेत ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचं ज्याला हार्ट म्हटलं जातं, इथं बॅटरीचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं आणि बॅटरी बद्दलची सर्व माहिती मिळते. इलेक्ट्रिक व्हेकलचा हार्ट म्हणजे एक बॅटरी पॅक असतो. तो बॅटरी पॅक कसा बनतो पासनं तो बॅटरी पॅक कसा टेस्ट होतो हे ते 3 बेंच वरती कळतं. या टेबल 1 वरती प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेलचं टेस्टिंग केलं जातं. टेबल नंबर 2 वरती वेगवेगळ्या प्रकारच्या सेलमधनं बॅटरी पॅक कसा बनवला जातो याच्याबद्दल सगळी माहिती दिली जाते आणि त्या बॅटरी पॅक मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पाउंड्स असतात त्याची सगळी माहिती येतात. तिसऱ्या टेबल मध्ये एकदा तुमचा बॅटरी पॅक पूर्ण झाला की तो टेस्ट कसा केला जातो म्हणजे त्याचं चार्ज आणि डिस्चार्ज कसं होतं ह्याचं टेस्टिंग केलं जातं आणि त्याप्रमाणे तुमचा बॅटरी पॅक ओके झालाय का नाही ते कळतं. बॅटरी नंतर गाडी चालवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट असतो म्हणजे मोटर. त्या बॅटरी मधनं जी पॉवर मोटरला जाते आणि ती मग ऑपरेट कशी होते याचं टेस्टिंग सगळं तुम्हाला ह्या बेंच वरती करता येईल. याच्याच बरोबर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम काय असते आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि बॅटरीमध्ये कसं कम्युनिकेशन होतं याचं इकडे सगळं एक्सपेरिमेंटेशन तुम्हाला करता येतं. म्हणजे बॅटरी आणि मोटरचं एकत्र झालं की मग तुमची गाडी रेडी होते. पूर्ण गाडीला बॅटरी आणि मोटरला पॉवर देण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याचशा ऑक्झिलरी असतात इक्विपमेंट्स लाईक हेडलाईट, टेल लाईट, हॉर्न वगैरे वगैरे. त्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे एनर्जी आणि सिग्नल जावा लागतो बॅटरीतला. तर तो एका वायरिंग हार्नेस नावाच्या इक्विपमेंट मधनं दिला जातो. तर त्या वायरिंग हार्नेसचं ट्रेनिंग स्टेशन हे आहे. इथे तुम्हाला बॅटरी पासून वेगवेगळ्या कॉम्पाउंड्सला पॉवर दिली जाऊ शकते आणि ते कॉम्पाउंड्स ऑपरेट कसे होतात ते तुम्हाला कळतं. छोट्या 2 व्हीलर्स आणि 3 व्हीलर्स मध्ये जास्त कॉम्प्लिकेशन नसतात पण मोठ्या 4 व्हीलर्स मध्ये भरपूर इलेक्ट्रॉनिक्स असतं. तर त्या मोठ्या गाड्यांचा कंट्रोल एका वेगळ्या प्रकारे केला जातो त्याला म्हणतात कॅन बस कंट्रोल. तर इथे कॅन बस कंट्रोल सिस्टम बद्दल तुम्हाला सर्व कळतं. इथे इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टुडंटसाठी जास्त योग्य शिकायला आहे. इथे तुम्ही प्रोग्रामिंग कसं करू शकता आणि तुमची गाडी दुसऱ्या गाड्यांबरोबर कम्युनिकेट कशी करू शकते, तुमची गाडी गुगल मॅप्स बरोबर कशी कम्युनिकेट करू शकते, तुम्हाला लेटेस्ट माहिती कशी मिळू शकते, सगळं काही तुम्हाला इथं प्रोग्रामिंग करू शकता आणि सगळे माहिती मिळवू शकता कॅन बस कंट्रोल सिस्टम मध्ये. आणि आजकालच्या ऍडव्हान्स गाड्यांमध्ये एक व्हेकल कंट्रोल युनिट असतं त्याला ऍडव्हान्स पॉवर ट्रेन VCU म्हणतात. याचा अर्थ काय तर तुम्ही ती गाडी आता ऍपच्या थ्रू वगैरे सुद्धा चालवू शकता. तर ती गाडी ऍपच्या थ्रू कशी चालते किंवा ऍप मधनं त्याला कसं कंट्रोल केलं जाऊ शकतं याचा एक सेटअप इथं आहे. त्याला आपण ऍडव्हान्स पॉवर ट्रेन VCU सेटअप होतो म्हणजे व्हेकल कंट्रोल युनिटचा सेटअप आहे. इथेही सुद्धा तुम्हाला कम्प्युटर प्रोग्रामिंग, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं भरपूर नॉलेज मिळू शकतं.